हॅलो फ्रेंड्स, कांद्याचे भजिया बनवल्या, बटाटाचे भजिया बनवल्या. पण तुम्ही कधी कर्दी ॲड करून भजिया बनवल्यात का? म्हणजे थोडीशी कांदा भजीमध्ये कर्दी ॲड करून खूप छान लागते टेस्ट. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आणि ही कर्दीची खासियत अशी आहे की साफ करायला अर्धा तास लागतो आणि मला तर खूपच पाऊण तास लागतो. हे बघा अशी साफ करतात. ओ पळाली. हां, ही बघा पूर्ण व्यवस्थित अशी साफ करून घ्यायची असते. बाहेरचं कवर असं काढून घ्यायचं असते. ह्याचे भजिया खूप छान लागतात. एकदा तुम्ही ट्राय करून बघाच. म्हणजे थोडेसे कांद्यामध्ये असे कर्दी ॲड केली ना आणि थोडं स्प्रिंग ऑनियन म्हणजे पात कांदा, तर खूपच मस्त लागतात टेस्ट. आणि टोमॅटो केचप बरोबर, चहा बरोबर सुद्धा खूप छान लागते. चला तर आज आपण कर्दीच्या भजिया बनवूया. त्यासाठी लागणारे स्प्रिंग ऑनियन म्हणजे पात कांदा मी आमच्याच वाडीतले उचकून आणते. चला तर तुम्हाला मी माझी वाडी दाखवते. म्हणजे आमच्या अहोंनी जी वाडी केली ना, जे घराच्या साईडला जागा असली ना, तर अशी थोडीशी वाडी केली ना छोटी मोठी, तर खूप चांगलं. म्हणजे कसं केमिकल विरहित भाजी. तर हे आहेत कांदे लावलेले आहेत. आणि हे बघा गुलाबाची पंखुडिया पडलेली आहेत गुलाबाच्या पाकळ्या पडलेल्या आहेत. आणि हे आहेत टॅमॅटोची झाडं. छान छोटी छोटी टॅमॅटोसुद्धा आलेली आहेत. हे बघा मस्त कच्चे आहेत टॅमॅटो सध्या. आणि हे वांग्याचं फूल आलेलं आहे. अजूनपर्यंत वांगी आलेली नाही आहेत. आणि ही आहे पालक मस्त छान झालेली आहे. पालकची रेसिपी काय बनवायची आणि ही आहे आता गुलाबी कोबी म्हणजे पत्ता कोबी. ह्यांना कोंबड्याने टोचाटल्यात कधी घुसतात काय माहिती. आणि आता हे स्प्रिंग ऑनियन्स आहेत. हे बघा आता हेच मी यूज करणार आहे, हेच उचकून काढणार आहे. आणि हे आहे छोटासा कारेला, किंचितचा बेबी कारेला आलेला आहे. ॲक्च्युली ही सर्व वाडी माझ्या अहोंनीच केलेली आहे. मी काही केलेलं नाही आहे. तर हे बघा मी उचकून आणलेले आहेत स्प्रिंग ऑनियन म्हणजे हे पात कांदे. आता हेच यूज करणार आहे मी कांदा भजीमध्ये, म्हणजे कर्दीच्या भजीमध्ये. आणि हे आहेत कढीपत्ता. आणि ही मी कर्दी साफ करून ठेवली होती, 2-3 पाण्याने धुवून ठेवली होती. आणि इथे मी 3 कांदे यूज करणार आहे. चला तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर कांदे कट करून घ्यायचे आहेत. हे सर्व मी धुवून घेतलेलं आहे. कोथिंबीर, स्प्रिंग ऑनियन्स, 3 कांदे, 2 मिरच्या. मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता, ठीक आहे. आणि हे आहेत कढीपत्ता आहेत. ॲक्च्युली नाही कढीपत्ता टाकला तरी चालेल, पण मी ॲड केलेलं आहे, ऑप्शनल आहे. तुमच्यावर आहे ते. पण कढीपत्त्याचे गुणधर्मसुद्धा खूप असतात. तर थोडंसं कुठल्याही भाजीत म्हणजे काही बनवताना थोडासा कढीपत्ता ॲड केला ना तर खूप छान फ्लेवर येतो, ठीक आहे. आता कांदे कट करून घेऊया आणि थोडंसं रडून घेऊया. कांदे कट करताना कोणाकोणाला रडायला येते. चला तर आपण आता स्प्रिंग ऑनियन कट करून घेऊया. आता सर्व आपण साहित्य बारीक कट करून घ्यायचं आहे. आता ही थोडीशी कोथिंबीरसुद्धा कट करून घेतलेली आहे. आता हे सर्व कट केलेलं साहित्य एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यामध्ये कर्दीसुद्धा ॲड केलेली आहे मी. करदी आमची ते कर्दी बोलतात, करंदी. आणि थोडंसं आता अर्धा लिंबू त्यामध्ये ॲड करायचं आहे, थोडंसं आंबटपणासाठी, म्हणजे थोडंसं चटपटाट टेस्टसाठी. त्यामध्ये मसाले ॲड करूया. गरम मसाला, लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. थोडीशी हळद, चवीनुसार मीठ. आणि इथे आता मी ॲड करत आहे बेसन. आणि बेसनचे थोडं कमी, म्हणजे त्यापेक्षा अर्ध तांदळाचं पीठ, ठीक आहे, थोडंसं क्रंचीपणा येण्यासाठी. हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं सर्व एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, जास्त नाही, थोडंसं मोजकंच पाणी ॲड करायचं आहे. आणि छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे. म्हणजे एकदम जाडसरसुद्धा नाही, जसे आपण भजिया बनवतात ना त्याच प्रकारे. पण भजियामध्ये कसं लिंबू, स्प्रिंग ऑनियन ॲड करत नाही, पण ह्यामध्ये मी करंदी ॲड केली आहे ना, म्हणून मी लिंबू वगैरे ॲड केलेलं आहे, ठीक आहे. हे बघा आता छान असं आपलं मळून झालेलं आहे. आता एक पॅन घ्यायचा आहे. तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता, मी शॅलो फ्राय करत आहे. तर नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे मी. थोडंसं तेल ॲड करत आहे त्यामध्ये. आणि आता आपण त्यामध्ये ह्या भजिया फ्राय करून घेऊया. थोडंसं असं म्हणजे एकदम पातळच, एकदम जाडसरसुद्धा नाही, थोडंसं असं पातळच पसरवायचं आहे. आणि झाकण देऊन 2 ते 3 मिनटं शिजवायचं आहे, जास्त नाही. आणि असं 2 मिनटानंतर असं पलटून घ्यायचं आहे, जसे आपण कांदा भजिया करतात ना त्याच टाईपमध्ये. पण खूप छान टेस्ट येतो. म्हणजे कधी असं करंदी, आपल्या इथे मच्छीवाले येतातच, मच्छीवाले वहिनी, तर अशी कधी करंदी एक्स्ट्रा असली तर अशी तुम्ही भजिया करून बघा, खूप छान लागतात. हे बघा आपले भजिया, करंदीच्या भजिया तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुम्ही
ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. तोपर्यंत खा पिया मस्त राहा. ओके फ्रेंड्स, थँक्यू, बाय बाय.